गणेशाय नमः. श्री सरस्वते नमो नमः. श्री सद्गुरु रामचंद्राय नमो हरी. श्रीरामा प्रार्थिता वानरगण शरणांगत बिभीषण. सृष्टीघाता कळवळोन केले उपशमन क्रोधाचे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा. गौरीपुत्र गणरायाला कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीसुत हनुमंतरायाच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊंच्या चरणावरती साष्टांग हे दंडवत. प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मौजे विरेगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली गेली रात्रभर असणारी सेवा चालू आहे. सुंदर असणारं नियोजन, सुंदर असणारा जनसमुदाय, आणि जरी इथं जर माणसं नसतील तरीही आपलं गावातील लक्ष्मण शक्ती रात्रभर लाईव्ह कार्यक्रम चालू आहे. घरी बसून का होईना लोक बघायला येतं. भावार्थ रामायण फुकटगाव या यूट्यूब चॅनलवरती हा रात्रभर लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम लाईव्ह आहे. आणि पवित्र असणारा आज 19 फेब्रुवारीचा हा दिवस 400 वर्षाच्या अगोदर असणारा या महाराष्ट्रामध्ये जो असणारा जन्माला आला तो असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा आज जयंती जन्मोत्सव असणारा आहे. आणि या पवित्र दिनी असणारा आज योग लक्ष्मण शक्तीचा प्रसंग असणारा सांगण्याचा योग आला. जसं हनुमंतराय बुद्ध्या देतील तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ब्रह्मांड नायक असणारा भगवंत रामप्रभूला राग आला. नळ नीळ जामवंत सुग्रीवजी बिभीषण विनंती केली, देवा 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 राग शांत करावा. भक्ताचं असणार ऐकलं, रागाचं उपशमन भगवंतानी केलं. केल्याच्या नंतर शांत करो निकोपाशी अविष्ट निमावेशी. वा काय बोलत सुग्रीवासी सावकाशी पर्येसा. राग माझ्या भगवंतानं शांत केला. जगाचा मालक आहे, जगाची चिंता जगाच्या मालकाला आहे. आलेला राग शांत करून सुग्रीवाला आवाज दिला, सुग्रीवा ये बाबा ये. जवळ सुग्रीवाला बोलवलं. बोलवल्यानंतर हे घेऊन लक्ष्मण सुग्रीवा ते बोलावून आदिन परिदिन वचन. बर दशरथ नंदन बोलत. विकळ अवस्थेत पडलेला लक्ष्मणाला मांडीवर घेतलंय. सुग्रीवाला बोलवलंय. चिंता जगाच्या मालकाला लागली आणि सुग्रीवाला विनंती काय काय करू लागले. सुग्रीवा परिस विनंती बर तू वावंचक मित्र कार्यार्थी. गोड तुझे उपकार किती म्या वचनोक्ती बोलावे. हात जगाचा मालक म्हणतात, सुग्रीवा अरे मित्राचं कार्य तू केलंस. मित्राला रणभूमीच्या ठिकाणी नाही सोडलं. माझ्यावर एवढे उपकार सुग्रीवा तुम्ही केलेले आहात. भगवंत बोलू लागले, मजन बोलावे सर्वथा. बर काय तोंड जाऊ समजता. वा कुडाविन शरणांगता. वचन व्रता वल्गलो. सुग्रीवा सुग्रीवा अरे मला लोकांना तोंड दाखवा वाटत नाही रे. सांगितलं होतं सर्वस्व असणार रक्षण करील, शरणांगताला असणार रंकेचं दान देईल. मग हे जे काही बोललो ना वाया गेलं रे बाबा. खोटं झालं. मी बोललेलं खरू करू शकलो नाही सुग्रीवा. भगवंत बोलू लागले, माझ्या अंतकाळीचे वचन तू अनुलंगावे. आपण सवे घेऊन वानर गर किष्किंद गमन करावे. ऐक बाबा ऐक. शेवटचं बोलणं आहे माझं सुग्रीवा.
याच्या नंतर मी वाचत नाही रे बाबा. अंतकाळीचं बोलणं माझं लक्षात घे. सगळं वानर सैन्य सोबत घे, आनंदानं किष्किंधा नगरीला जाय. भगवंत बोलू लागले. विभीषण सवे न्यावा, बरं 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 बरं. सर्व प्रकारे संरक्षावा. गोड गोड. रावणे करोनी आमावा, बरं. घेईन जीवा याची. ऐक ना ऐक सुग्रीवा. किष्किंधा नगरीला जात असताना शरणांगत आलेल्या विभीषणाला सोबत घे बाबा. त्याचंही रक्षण कर. आणि त्याला जर सोबत नाही घेतलं, रावण मायावी आहे, माया करून शरणांगताला मारील. रक्षण विभीषणाचं कर आणि त्या ठिकाणी किष्किंधा नगरीला जावं. भगवंत बोलू लागले. व्रता जल्पलो याशी संहारीन रावणाशी, अभिषेकीन विभीषणाशी. वाह. निज गजरेशी अति ओझा. अरे व्यर्थ बोललो सुग्रीवा. म्हणलो होतो मी शरणांगताचं रक्षण करील, रावणाला मारील, पण बोलणं खरं करता आलं नाही मला सुग्रीवा बाबा. हसा असणार भगवंत विनंती करू लागले. व्रता गेला तो पण सुग्रीवा. न मारवेची रावण. बर. न कुडाविता विभीषण, प्राणे लक्ष्मण वेचला. सुग्रीवा अरे पण करून आलो होतो. लंका सुग्रीवा असणारी विभीषणाला दान देईल, रावणाला मारील, केलेला पण वाया गेला रे बाबा सुग्रीवा. नाही माझ्याच्यानं खरं करता आलं. आणि त्यामध्ये असणारा स्वतःचा भाऊ लक्ष्मण सुद्धा मी गमावला सुग्रीवा. भगवंत बोलू लागले. सौमित्राचे निज बळे छेदिन रावणाचे सिसाळे. बरं. अवघेची व्रता गेले रणी मोकलीले सौमित्रे. सुग्रीवा रे पाठी राका. लक्ष्मणाच्या जीवावर सांगितलं होतं रावणाला मारील. एका भावाच्या जीवावर असणारा पण केलता, पण माझा बंधू माझ्यापासून अंतरला सुग्रीवा. केलेलं कार्य वाया गेलं रे बाबा. भगवंत बोलू लागले. रावण बापुणे ते किती. बर. सौमित्र बळे त्रिजगती. गोड. नागबे मी रघुपती, ते शक्ती प्रतिहात माझी झाली. बाबा रावण मारलं मला अवघड नव्हतं, पण माझा बंधूच लक्ष्मण आज माझ्यापासून अंतरलाय. काय करायचंय रावणाला मारून. अरे नागवलो, उघडा झालो, पाठी राका. लक्ष्मणच मला आज सोडून गेलाय, तर काय करायचं. मला पुढचं कार्य करण्याची गरज नाही. भगवंत बोलू लागले. सौमित्र माझा निज प्राण. वाह. सौमित्र माझे जीवन. गोड. सौमित्रे मी सबळ जाण. बर. त्रिभुवन आक्रमी. ऐक सुग्रीवा, ऐक बाबा. जगण्याचं जे काही कार्य होतं तोपर्यंत असणारा आज लक्ष्मणच सर्वस्व माझा होता. लक्ष्मणाशिवाय दुसरं काहीच मला या जीवनामध्ये नाहीये. का या जीवनाला जीवन पण देणारा माझा लक्ष्मण होता. मग आज तो लक्ष्मण माझ्यापासून अंतरला सुग्रीवा. काय मी आता या ठिकाणी करावं. भगवंत बोलू लागले. सौमित्र माझी स्थिती गती. सौमित्र माझी धरती विरक्ती. सौमित्र माझी आढळ शांती. त्रिजगती माझारी. त्रिजगतामध्ये असणारी माझी स्थिती गती जर कोणामुळे चालत असल, त्या लक्ष्मणामुळे होती. अरे राज्य असणार लंकेवरती करायचं होतं. विभीषणाला माराय त्या ठिकाणी दान लंका देऊन रावणाला मारायचं होतं. कोणाच्या जीवावर. लक्ष्मणाच्या जीवावर असणार बोललो होतो, पण लक्ष्मणच आज माझ्यापासून दुरावला. काय करावं सुग्रीवा. म्हणून भगवंत विनंती करू लागले. सौमित्र माझा निजावा. सौमित्र माझा विसावा. बर. सौमित्र माझा ओलावा. वाह. सौमित्र विन जीव जीव पण कैचे. सुग्रीवा.
अरे लक्ष्मणच जर नसल तर ह्या जीवाला जीव पण कशाच? अरे या जीवनाला जर ओलावा कोणापासून आला असल, या जीवनाला असणारी स्थिती गती कोण जर दिली असल, तर 14 वर्ष झालं ज्याने अहो रात्र माझी सेवा केली, तो लक्ष्मण माझ्यापासून या ठिकाणी दूर गेलाय. मग या जीवाला जीव पण राहिलं नाही, मी एकला झालो रे बाबा सुग्रीवा. भगवंत बोलू लागले, सौमित्र मोकलिता येथ बर काही नाही मी रघुनाथ. जळ जळ हे जीवित्व अति निंदित लौकिकी. बाबा लक्ष्मणच सर्वस्व या ठिकाणी जर सोडून गेलाय, तर काय जगण्याला अर्थ आहे? काय करायचं हे राजवैभव कशासाठी पाहिजे? काहीच पाहिजे नाही. अरे सर्वस्व असणार जळून जावं, मला सुद्धा असणार या ठिकाणी प्राण त्याग करावा असा वाटतंय बाबा. भगवंत बोलू लागले, विभीषणाचा ऋणी बरं. मी झालो सकळ जनी. वा. उतरण बोलवे वचनी लाजमनी वाटत. सुग्रीवा सुग्रीवा सुग्रीवा, अरे त्या विभीषणाचा ऋणी आहे मी. काय करावं त्याला सांगितलं होतं, पण दिलेलं वचन मला पूर्ण करता आलं नाही. त्याला शब्दही मला बोला वाटत नाही, लाज मला त्या ठिकाणी वाटते बाबा. भगवंत बोलू लागले, तुझा असेल सामर्थ्य तरी निवटो निलंखानाथ. बर अभिषेकी शरणांगत मजरून मुक्त तू करी. ऐक बाबा सुग्रीवा ऐक, तुझ्याकडे जर सामर्थ्य असेल, माझ्याकडे सामर्थ्यच उरलं नाही का? माझा लक्ष्मण माझ्यापासून दूर गेलाय सुग्रीवा. तुझ्याकडे जर सामर्थ्य असेल ना, तर त्या रावणाला मार आणि विभीषणाला असणारी लंका दान दे. भगवंत बोलू लागले, तू केली मी तुमचा बर कर्तोपकारी जन्माचा. वाह. ऋणी आहे सकळांचा. गोड गोड बहुत वाचा काय बोलू. सुग्रीवा सुग्रीवा सुग्रीवा, एवढं कार्य जर त्या ठिकाणी तुम्ही केलं, तर एवढ्या कार्यामुळे असणार आम्ही संपूर्ण ऋणी राहील. तुमचे उपकार मला कधीच फेडता येणार नाहीत. कोण? जगाचा मालक सुग्रीवाला विनंती करायला, सुग्रीवा एवढं कार्य एकदा कर बाबा. का? आता मी या ठिकाणी वाचू शकत नाही. भगवंत बोलू लागले, म्हणून घातले लोटांगण बर सुग्रीवा तुझे धरिले चरण. वा. करावे किष्किंधा गमन विभीषणा समवेत. लोटांगण माझ्या जगाच्या मालकानं घातलं. विभीषणा जाय बाबा जाय. 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगोळ 72 कोटी रीस शरणांगत आलेल्या विभीषणाला सोबत घे आणि किष्किंधेला जावं विनंती करू लागले. कृपा करावी वानराशी वाह. सुख द्यावे प्रजेशी. गोड गोड गोड. भोगी स्त्री पुत्र राजाशी शरणांगताशी कुढावी. ऐक बाबा, सोडून दे सर्वस्व, इथं काहीच राहिलेलं नाही. आनंदानं जाय. किष्किंधेमध्ये असणार सर्वस्व राज्य कर. 18 पद्म वानरत 72 कोटी रिसद 56 कोटी गोलांगुळत सगळ्याला समान वागणूक दे. आनंदानं राज्य कर आणि विभीषणाला आपल्या सोबत ठेव. बाकी भानगडी इथं करायच्या नाही. जाय बाबा. भगवंत बोलू लागले, सौमित्रा वाचोनी जान माझे न वाचती प्राण. गोड गोड गोड. सौमित्र गेला मोकलून उभ्या उभ्या प्राण सांडीन. जगाचा मालक सुग्रीवाला म्हणते, सुग्रीवा
अरे लक्ष्मणा वाचून असणारा मी या ठिकाणी जिवंत राहू शकत नाही का? माझा भाऊ माझ्यापासून अंतरलाय ना, मग या देहातला कधी प्राण निघून जाईल सांगता येणार नाही बाबा सुग्रीवा. म्हणून असणारे भगवंत विनंती करू लागले. चेतवन योगाग्नी देह जाळीन तक्षणी लोकालोकी झाडा घेऊन सोमित्राशी भेटेना. ऐक बाबा, आत्ताच्या आत्ता असणारा शरीरातला चेतवीन भडाग्नी असणारा त्या ठिकाणी जठराग्नी चेतवील, इथच्या इथं प्राण त्याग करील. आणि कुठं? जिथं लक्ष्मण गेलेला आहे तिथं मी जाईल. भगवंत बोलू लागले. जेथे गेला लक्ष्मण गोड. तेथे सोये जाईना. बर. प्राण राहती अर्धक्षण करिता गमन सांगते. बाबा, ज्या ठिकाणी लक्ष्मण गेलेला आहे ना त्या ठिकाणी असणार मी जाईल, कारण माझ्याकडे वेळ राहिला नाही. अर्ध्या क्षणामध्ये माझा प्राण जाईल बाबा सुग्रीवा. भगवंत बोलू लागले. जे विशुष्क काष्ट जळे सर्वांग माझे तेही ओरपळे गात्रे विकळ झाली सकळे शरीर चळचळे कापत. चळ 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 भगवंताचं अंग कापू लागलं. कधी प्राण जाईल अशी अवस्था भगवंताची झाली. झाल्याच्या नंतर सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे नगडे सर्वता. गोड गोड. तुझ विन राज्य भोगिता महादोष माथा वाजती. हात सुग्रीवानं जोडून सांगितलं, देवा 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 देवा, तुम्हीच जर त्या राज्यामध्ये नसताल तर ते राज्य भोगत असताना महादोष आम्हाला लागल. सुग्रीव बोलू लागले. तुझ विनद्य राज्य भोगणे ते जेवी अभक्ष भक्षणे तुझ विन स्त्री सेवने मात्र गमन तो दोष. देवा 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 देवा, तुम्हीच या राज्यामध्ये नसताल काय कामाचं ते राज्य वैभव, काय कामाचा असणारा तो संसार. देवा, तुम्हीच या संसारामध्ये नसताल तर स्त्री भोग असणारा आम्हाला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीव बोलू लागले. तुझ विन जो विषय भोग तो जाणावा क्षय रोग. वा 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 वा. कैचा संसार स्वर्ग गोड. नरक भोग भोगावा. देवा देवा, तुमच्या विना असणारा हा संसार क्षयरोगाप्रमाणे आहे. देवा, काही संसारामध्ये काहीच नाही. देवा, तुम्हीच या संसारामध्ये नसताल तर या संसाराला रोग लागल्यासारखं होईल. देवा भगवंता, असं चालणार नाही. सुग्रीवजी बोलू लागले. तुझ सांडिता रघुपती तेव्हा आमाची न शक्ती. गोड. रावण येऊन शीघ्र गती वा. घातनीची ती करीना. देवा देवा, अहो तुम्ही तर आमचं सामर्थ्य आहे, तुम्ही तर आमच्यामध्ये शक्ती आहे. एक क्षणभर जेव्हा जर तुमच्या आम्ही बाजूला गेलो तर आमचं काही चालणार नाही. रावण येईल आणि आमचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. देवा, म्हणून आम्हाला तुमच्यापासून दूर जायचं नाही. सुग्रीव बोलू लागले. मरावे जे रावण असते गोड. ते येतेच सांडू देहाते. बर. अनुसरल्या श्रीरामाते केवी मागू ते परतावे. देवा देवा, सुखानं संसार करण्यापेक्षा रावणाच्या हातानं मरण्यापेक्षा इथंच मेलेलं बरं ना. कशाला इथून सोडून जायचंय? रामा, तुम्हाला आम्ही सोडून जाणार नाही. इथं प्राणाचा त्याग आम्ही या ठिकाणी करतील. सुग्रीव बोलू लागले. श्रीरामा ऐक सावधान एकाएकी निर्वाण करू नये गा आपण तू रघुनंदन विवेकी. देवा देवा, तुम्हाला त्रिकालाचं ज्ञान आहे, तुम्हाला सर्वस्व माहित आहे. मग एकाएकी जगाच्या मालकानं असा निर्णय घेणं योग्य नाही.
का तुम्ही या ठिकाणी गडबड करता? सुग्रीव बोलू लागले, गडन विचारिताची ती बर. निर्वाणन करावे निचिती. गेला 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 हे मारुती तो कार्यसिद्धी प्रतिसादिना. देवा देवा लोकायला जाऊ द्या, एकदा मनाला विचारा, मनाचा दृढ असणारा निर्णय घ्या देवा. गडबड करण्यात फायदा नाही. हनुमान तर आहे गेलेत ना, मग निश्चित कार्य साधल्याशिवाय राहणार नाही. सुग्रीव बोलू लागले, संधी लोटली तीन प्रहार. गोड गोड रात्र उरली एक प्रहार. आला आता येईल कपींद्र औषधी भार घेऊन. देवा 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 रात्रीचे 3 प्रहर निघून गेलेत आणि 1 प्रहर उरलेला आहे. देवा विश्वास मला आहे, आत्ताच्या आत्ता हनुमंतराय औषधी घेऊन येतील. सुग्रीव बोलू लागले, हनुमान येथून गेला समाचार देखो राहिला. तेने विलंब लाविला तोरिता वहिला परतेना. देवा देवा हनुमंतरायनं सर्वस्व पाहिलंय. ब्रह्मांडाच्या नायकावर चिंता आहे, लक्ष्मण विकळ अवस्थेमध्ये आहे, हे सगळं हनुमंतानं पाहिलंय. मग गेलाय ना हनुमंत, रित्या हातानं रिकाम्या हातानं वापस येत नाही. देवा विश्वास माझ्या हनुमंतावर मला आहे. सुग्रीव बोलू लागले, काही पडली असेल गुंती क्षणे उठवील मारुती. गोड गोड आतुळतयाची शक्ती त्रिजगती नाटोपे. देवा देवा काहीतरी गुंती पडली असेल, काहीतरी संकट आलं असेल, आणि कितीही जरी संकट आले, एका क्षणामध्ये असणाऱ्या संकटावर मात करण्याचं सामर्थ्य माझ्या हनुमंतामध्ये आहे. त्रिजगतामध्ये त्याच्या इतकं सामर्थ्य दुसऱ्यामध्ये नाही. पण देवा येईल माझा हनुमंत, थोडी वेळ असणारी वाट पाहावी विनंती करू लागले. टुंगा महावीर मुखी राम नाम निरंतर त्या कोणार्थ दुस्तर काय सत्वर साधिल. आदट आहे दाटू गायन सदैव मुखामध्ये त्या भगवंताचं नामस्मरण आहे. मग त्याला आवडण्याचं सामर्थ्य आणि त्याला अडवण्याची ताकद कोणामध्येच नाही. देवा सुग्रीवजी बोलू लागले, कोणार्थ दुस्तर ब्रह्मादिका दुर्धर शक्ती तेरिता परतेल मारुते. ऐसे न मानावे रघुपते वा वा शीघ्र गती येईना. हात सुग्रीवानं देवाच्या पुढे जोडले. देवा 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 ब्रह्मादिकाला सुद्धा असणार पावन होणार नाही. ब्रह्मादेवाकडे सुद्धा असणारी शक्ती कमी पडल. एवढं कार्य माझ्या हनुमंतानं केले. देवा पण वेळ लावू नका. देवा येईल हनुमंत, आत्ताच्या आत्ता औषधी घेऊन येईल. सुग्रीवजी बोलू लागले, तव उत्तरेच्या दिशा भागी जैसी दगदगीत आगी. गोड दिसत हे लाग वेगी येते सोमार्गी देखिला. इकडं बिभीषणाला जवळ घेतलंय. शरणांगत असणारा बिभीषण लक्ष्मणजीची विकळ अवस्था मांडीवर लक्ष्मणाला घेतलंय. सुग्रीवाला विनंती करायलेत. नळ नीळ जामवंत अंगद सर्वस्व ऐकायलेत. इतक्या वेळामध्ये दक्षिण दिशेला पाहिलं. धगधगीत असणार त्या ठिकाणी ज्वाला दिसल्यानंतर आधीचा हनुमान डिसाळ पूर्वी पुरची पर्वत सबळ देखोनिया वानर पाळ एक सोहेळ पळाले. उत्तर दिशेला पाहिलं बाबा. अगोदरच हनुमंतराय विकराळ रूप धारण केलेलं, त्याच्यात शेपटीमध्ये पर्वत बांधलेला आणि कशावर बाणावर बसलेले विकराळ असणारं रूप दिसलं. जेवढे वानर बसले होते पळायला लागले. काय करावं कळत नव्हतं. एकी लंगिरी गिरी कंद चला चला एकी पर्वत शिखरे एकी समुद्राची तीरे एकवत्तर पळाले. हनुमंतराय येणार पाहिलं. ओळखू आला का नाही आला.
खरंच म्हणले कोणीतरी मायावी राक्षस आला असेल. जेवढे बसलेले होते इतका वेळ देवाला विनंती करू लागले, देवा तू यासाठी आम्ही जीव द्यायला तयारच. आता जीवावर पोळी आल्यावर कसे पळतात, एक पर्वतावर पळाले, एक झाडावर पळाले, एक नदीला पळाले, उरलेले कुठं कुठं पळू लागले. एकरी गाले कपाटी, एकरी गाले दिकपुटी, एक झाडा घातली मिठी, एक संकटी पडी येले, एक भरले दस दिशा, एकाचा दाटला घसा, एका बोलवे ना सहसा, एकी दिवसा सांडीला. अहो जिकडं तिकडं पळायला लागले, रस्ता दिसेल तिकडं दाही दिशेला वानर पळायला लागले. काही जणांचे दातखिळ्या बसल्या, काही जणांचे हरडमुळे, काही जणाला काय करावं कळत नव्हतं. एकाचा शब्द उमटन गेला, प्रत्येकाला चिंता वाटू लागली. एक सरसावल युधाशी, एक वृक्षात हातवशी, एक घेऊन पर्वताशी, सन्मुख रणाशी चालिले. काही जण पळून गेले, उरलेले म्हणले भ्याण्याची गरज नाही, देव आपल्या सोबत आहे. जसं जमल तसं, काही ना धोंडे, काही ना पर्वत, काही ना झाड हातामध्ये घेतले, युद्ध करण्यासाठी तयार झाले. झाल्याच्या नंतर एकी वळलेल्या मुष्टी दात खाती करकराटी, बरं. एकी वळली पुछाटे, भ्यासुर दृष्टी देखोनी. एकानं असणार शेपटीचा आकोडा वळला, देवा आम्ही आहेत ना म्हणले. एकानं कर 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 दात खासू लागलं. भ्यासूर असणार वानर त्या ठिकाणी प्रत्येक जण युद्ध करण्यासाठी तयार झाले. झाल्याच्या नंतर वानर भयभीत इतरस्त सोता पळत, अंतरिक्षी काय दिसत, झाले विस्मित सकळीक. 18 पद्म वानर जिकडं तिकडं जिकडं तिकडं भयभीत होऊन पळू लागले. दक्षिण दिशेहून उत्तर भागामधून असणार काय गगनामधून येत असेल याची चिंता प्रत्येकाला वाटू लागली. देखो निकपीचा कांत क्रोधे झाला, क्रोधान्वित चाप करून सज्जित, काय बोलत रघुवीर. अकांत असणारा वानरांचा पहिला काय करावं. जगाचा मालक इतका वेळ म्हणला होता मी जिवंत राहणार नाही, तुम्ही असणारा आनंदानं किष्किंधा नगरीला जा. पण जगाच्या मालकाला चिंता लागली, हातामध्ये बाण घेतला. घेतल्यानंतर सुग्रीवानी बिभीषण अंगदादी वानर गोड गोड स्वस्थ करून अंतकरण, माझे वचन परिसावे. सर्वस्व असणारे जिकडे तिकडे पळून गेले. थोडेसे असणारे उरले. अंगद, नळ, नीळ, जामवंत, सुग्रीवजी ऐका ऐका. भगवंत म्हणले ऐका, एकदा माझं बोलणं ऐका. विनंती करू लागले. पळती वानर गण, त्याशी त्याशी द्यावे अभयदान. वा वा वा. मायावी राक्षस दारुण, येतो 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 धावन आकाशी. इतका वेळ जगाचा मालक म्हणू लागले मी वाचत नाही. पण जगाच्या मालकाला त्याची चिंता असते बघा. वानर सैन्य पळताना पाहिलं, देवानं सांगितलं सुग्रीवा विभीषण अरे सगळ्याला सांग थांबा म्हणाव, गडबड करण्याची गरज नाही, धीर दे बाबा, नाही तर उग वानर मरतील. भगवंत बोलू लागले. रूप धरो निडिसाळ जैसा दिसे, अग्नि कल्लोळ मारू आला गोळांगुळ, रूपे विशाळ भासत. विकराळ रूप असणार धरलंय आणि वानर सैन्य मारण्यासाठी रावणाचा कोणीतरी मायावी राक्षस येत असल असा विचार करू लागले. सावितसे सर्वाशी, पळवितसे वानराशी, बरं. वाणी निवटे नमियाशी, वा. निमेषार्धेशी सत्वर. राम प्रभू म्हणतात बाबा यानं असणार प्रत्येकाला भीती दाखवण्याचं कार्य करतय. 18 पद्म वानरांना पळवतय ना. एका बाणामध्ये असणार याचा प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. भगवंत बोलू लागले. शोभोनिया श्रीरामचंद्र, बरं. करावा जव संहार, चापी सजिता शर, तव कपिंद्र ओळखिला. राग माझ्या भगवंताला, माझ्या सैन्यावरती संकट आणतय.
एका हातामध्ये कमान घेतली, एका हातामध्ये बाण घेतलाय. बाण असणारा धनुष्याला लावायचा. इतक्या वेळामध्ये जगाच्या मालकाला ओळखू आलं. कोण? अरे आपला हनुमंतरायाला म्हणले. आनंद वाटू लागला. सवे बाण पुची डोंगर जैसा दिसे काल भिरुद्र बरं. रूप धरोनी भयंकर येथे सत्वर पावला. सोबत बाण आहे, बाणावर हनुमान आहे, हनुमानाच्या हातामध्ये पर्वत आहे. आणि मग म्हणले बाबा साक्षात हनुमंतराय आलेला आहे. प्रत्येकाला आनंद वाटू लागला. सैन्याच्या मेळी कारिगिरी ठेवोनी प्रतव्योरी नमाया कपी केसरी वानर भारी चालिला. धावत 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 माझे हनुमंतराय आले. जागा मोकळी झालेली होती. पर्वत खाली ठेवला वंदन करण्यासाठी. पुढं पुढं चालू लागले. क्षमा सांगावे भरताशी उठविनया सौमित्राशी बरं. निर्दाळून रावणाशी अयोध्येशी शीघ्र येऊ. हात हनुमंतानं जोडत आलेल्या बाणाला सांगितलं बाबा भगवंत भरतजीला असणार जाऊन नमस्कार सांगा. सुखरूप आम्ही पोहोचलो होतो. दिवस निघायच्या अगोदर आलोत म्हणले. आता लक्ष्मणाला उठविल, रावणाला मारील, वाजत गाजत अयोध्येला येतील असं तुम्ही जाऊन भरताला सांगावं. हनुमंतराय बोलू लागले. आज्ञापित भरत बाण बाणे करून या नमन गगना उसळला जाण अर्धक्षण न लागता. एवढं बोलणं माझ्या हनुमंतरायनं बोलणं. बाणानं नमस्कार केला, एकमेकाला नमस्कार केला. क्षणामध्ये असणारा बाण गगनामध्ये गेला. गेल्याच्या नंतर बोलविता भरत बाणाशी बरं. बाण उसळला गगनाशी. गोड गोड विजू तळपे आकाशी तेने वेगेशी चालिला. एवढं बोलणं माझ्या हनुमंतरायचं. बाणा बरोबर झाल्या बरोबर बाण असणारा आकाशामध्ये उसळला वेगानं. कुठं? भरताकडे जायचंय. आणि इकडे हनुमंतराय काय काय करू लागले. लखलखित डोंगर जैसा दिसे रत्नाकर ठेवणी मेळीकारी सत्वर दर्शना कपिंद्र चालिला. लखलखीत असणारा डोंगर माझ्या हनुमंतरायनं खाली ठेवला. आणि जगाच्या मालकाचं दर्शन घेण्यासाठी पुढे आले. आल्याच्या नंतर लोटांगण श्रीरामचरणा पुढती पुढती करे नमना. गोड गोड नमन सुग्रीवा विभीषणा अंगद ही जाना नमियेला. अगोदर जगाचा मालक ब्रह्मांड नायक भगवंत राम प्रभूला नमस्कार केला. पुढे असणारे निघाले. सुग्रीवाला नमस्कार केला, विभीषणाला नमस्कार केला. तिथून पुढे हनुमंतराय आले. आजो नळ निळ जामवंत नमले उत्पत्ती जमत होनी अति विनित काय बोलत कपिंद्र. नळ नीळ जामवंत सर्वस्व असणाऱ्या सगळ्याला माझ्या हनुमंतरायाने नमस्कार केला. आणि केल्याच्या नंतर विलंब हनुमंतराय लागला तेथ बरं. विघ्ने उठली बहुत औषधी औषधी आच्छादी पर्वत वेळाने चित लाविले. हात हनुमंतरायनं जोडत विनंती करायलेत. बाबा 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 यायला वेळ लागला. कारण औषधीनं असणार त्या ठिकाणी मला नाही लवकर ओळखता आल्या. हनुमंतराय बोलू लागले. शक्ती झाली प्रतिहत काहीत नाठवे मत बरं. बहुत चकुर झालो तेत मग रघुनाथ स्मरियेला. बाबा काय करावं कळत नव्हतं. औषधीचं दौशर होत नव्हतं. शक्ती हातात झाली. जगाच्या मालकाची आठवण केली. केल्याच्या नंतर अंतरात्मा श्रीरामचंद्र बुद्धी दिदली खडतर गोड समूळ उपडोनी डोंगर मग सत्वर चालिलो. जगाच्या मालकाचं नामस्मरण केलं. अंतरात्मा रघुनंदन आहे माझ्या बुद्धीला चालना दिली. मग मला लक्षात आलं. आणि आल्याबरोबर सर्वस्व पर्वत असणारा उपटला. या ठिकाणी घेऊन आलो. हनुमंतराय बोलू लागले. मार्गी येता सत्वर आश्चर्य वर्तले तोर बाण पातला वेगवत्तर अति सुंदर नामांकिता. देवा 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 एगानं येतो तो मार्गानं चालत असताना एक आश्चर्य घडलं. राम नामांकित बाण आला. आल्याच्या नंतर बाणी राम नाम देखता बरं. अति विस्मय झाला चिता. गोड नामी अनुसरोनी तत्वता गेलो रघुनाथा बाणा संगे. देवा देवा राम नामांकित येणारा बाण पाहिला.
मला काहीच कळालं नाही. त्या बाणावर विश्वास ठेवला आणि बाणाच्या सोबत मी गेलो. हनुमंतराय बोलू लागले, नामी चित्त वेधले पायी निज कार्याचा आठव नाही. पुढे अपूर्व देखील काही ते तुझे पायी निवेदू. देवा देवा नामावर चित्त असणारं माझं त्या ठिकाणी भ्रमलं गेलं. कार्याची आठवण राहिली नाही. बाणावर बसून नंदीग्रामाच्या ठिकाणी गेलो. आश्चर्य अपूर्व असणारं पाहिलं. देवा सांगतो. हनुमंतराय बोलू लागले, बाणासवे पर्वता सहित आलो नंदीग्रामा त्वरित. बर. देखिला बंधू भरत जैसा मूर्तिमंत श्रीरामा. देवा देवा बाणा सहित असणारा नंदीग्रामाच्या ठिकाणी पोहोचलो आणि तिथं असणारा जसा राम तसा मूर्तिमंत भरत मला नाही ओळखता आलं. रामच असेल की काय असं वाटलं. हनुमंतराय बोलू लागले, राम भरमे भरमले माझे चित्त क्रोधावेश आलो तेत सो मित्र सांडोनी त्वरित येथे रघुनाथ का आला. देवा देवा पाहिलं मला नाही ओळखता आलं. चित्त असणारं भ्रमित झालं. राग माझ्या मनामध्ये आला. बाबा विकळ अवस्थेमध्ये पडलेला लक्ष्मण सोडून देव बघाचा मालक ब्रह्मांड नाही की इथं का आला असेल असं वाटलं. हनुमंतराय बोलू लागले, अविचारी मी वानर बर. बोल बोलिलो खडतरा. देवा. अति तिखट वागवस्त्र ते रघुवीर क्षमा करो. हात माझ्या हनुमंतरायनं जगाच्या मालकापुढे जोडून सांगितलं, अविचारी मी वानर. कोण म्हणायलंय? हनुमंतराय म्हणतात. काय ताकद आहे माझ्या हनुमंतरायची. बुद्धिमताम वरिष्ठ असणारे हनुमंतराय जगाच्या मालकाच्या पुढे हात जोडून सांगतात, देवा अविचारी आहे, मरकट आहे, वानर आहे, मला नाही कळालं. निष्ठुर खरतूर असणारे मी बोल त्या ठिकाणी बोललो, मला माफ करावं. हनुमंतराय बोलू लागले, भरत प्रेमा अद्भुत प्रेमे लोबलेशी चित्त देह घेण सांभाळित प्रेमे डुलत सर्वदा. बाबा धन्य भरताचा भरताचे देह जीवित, धन्य भरताचे आचरित, गोड. धन्य भरताचे व्रत राम सेवित सर्वदा. आणि भरताकडे पाहिलं. बाबा भरताचा असणारा धन्य असणारा भरत आहे. धन्य असणारा भरताचं काय मी त्या ठिकाणी वर्णन करावं. हनुमंतराय धन्य बोलू लागले, भरताचे जीवन, धन्य भरताचे भजन, धन्य भरताचे ज्ञान राम चिदगण सेवी सर्वदा. धन्य भरताचा भावार्थ, धन्य भरताचा इत्यर्थ, धन्य भरताचा सिद्धार्थ मी श्री रघुनाथ सर्व कर्मी. धन्य भरताचे कुळ, धन्य भरताचे शिळ, धन्य सूर्यवंशी माळ आविकळ राम भजनी. राम प्रेमा लोभला भरत राम प्रेमी लोभला. भरत रामे कोंदला भरत श्रीरामे धाला. सभाई बरला श्रीरामा. देवा 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 भरताचं कुळ शीळ सर्वस्व असणार धन्य आहे. काय त्या भरताचं वर्णन करावं. संपूर्ण भरतामध्ये राम कोंदलेला आहे. जिकडं तिकडं भरताचं नगर पाहिलं, राममय झालेलं पाहिलं. एवढं हनुमंतरायनं जगाच्या मालकाला सांगितलं. भरत दे कोणी रागावा मन लोभले भरत भावा. भरत गिळलो आगावा देह भावा विसरलो देखता. भरत प्रेम गहन नेत्राची वृत्ती झाली क्षीणा. देखणे पणे भरते जाण माझे नयन या पिले. ऐकता भरत कथा निरूप गोड. श्रवणी कोंदले श्रवणा. वा 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 वा. नभ झाले शब्दायमान अनाहात गहन लागले. एवढं भरताचं प्रेम माझ्या जगाच्या मालकानं ऐकलं. कानावर शब्द हनुमंतरायाचे पडायलेत. याचाच देहभान जगाच्या मालकाला पडला आणि कोण माझ्या जवळ आले असं वाटू लागलं. हनुमंतराय बोलू लागले, साकता भरत प्रेमाची गोडी रसना रसा ते ओसंडी आहे द्वतची धडपुडी. सप्रेमावडी भरताची घेता भरत भजन गंध. घ्राणे विसरे गंधावबोध घ्राणी कोंदला प्रमानंद. प्रेम मकरंद भरताचा अवचट भरत संगी काय वायू लागला अंगी. अंगत्व इसरलो निजांगी स्पर्शता अंगी प्रेमे वायू. भरत प्रेम मनी भुरले गोड. संकल्प विकल्प मुकले. वा वा वा. चंचलत्व हरपले निचळ झाले प्रेम भावे. भरताचं एवढं कार्य देवा मोठं आहे.
वाऱ्याला भरताना असणारं त्या ठिकाणी प्रेम दाखवलंय. प्रेमामध्ये असणारं संपूर्ण चंचलत्व प्रत्येक जणांना विसरून गेलंय. एवढं भरताचं प्रेम मी त्या ठिकाणी पाहिलं. हनुमंतराय बोलू लागले, नाटवे देव घे बाण नाटवे कार्याची आठवण नाटवे भरता भरतपण मज कपिसी कपीपण नाटवे भरती आकर्षिली वरती मावळली उभय स्फूर्ती कैचा राम कैचा मारुती उर्मिला पती स्मरे कोण आईचा गोविलो सर्व शक्ती मरकटेने कार्यसिती उशीर लागला रघुपती क्षमानी चिती मज करणे. हात माझ्या हनुमंतरायनं जगाच्या मालकापुढे जोडे. देवा देवा देवा, एवढं भरताचं प्रेम पाहिलं, भरताचं नगर पाहिलं. पक्षी सिद्धांत बोलू लागले, दगड माती धोंडे झाड राम राम बोलू लागले. काहीच कळालं नाही. एवढ्या प्रेमामध्ये असणारा बांधलं गेलो. हनुमंतराय असणारा मी हनुमंतपणाला विसरलो. भरताला भरत पण आठवत नव्हतं. स्वामीचं कार्य मला आठवत नव्हतं. देहभान दोघं विसरून गेलो. देवा देवा, वानर आहे, मरकट आहे म्हणून मला उशीर लागला. देवा माप मला त्या ठिकाणी करावं. हनुमंतराय बोलू लागले, म्हणून घातले लोटांगण गोड दड माता धरिले चरण वा. मद क्षमा करो रघुनंदन अविवेकीहीन मरकाट. म्हणून देवा लोटांगण घातलं. मला नाही कळालं, वेळ लागला. अविवेकी आहे, मरकट आहे, वानर आहे. देवा हनुमंतराय बोलू लागले, ऐकता कपीचे वचन गोड. तटस्थ झाला रघुनंदन. वा 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 वा. रामी नाठवे रामपण भरत भरत संपूर्ण कोंदाला. एवढं माझ्या हनुमंतरायचं बोलणं ऐकलं. जगाच्या मालकावरती भरताचं नाव कानामध्ये ऐकू आल्याबरोबर काय जगाच्या मालकाची अवस्था झाली. रामाला राम पण आठवण गेलं. काय काय होऊ प्रेम लागलं. बोलला रघुनाथ पुढे देखे भरत उठून आली गुधावत. प्रेमे अद्भुत भरताचे मज लागी कष्टलाशी. वा वा वा. व्रतेत पे सायाशी गोड. उग्र कर्मे आचरलाशी उपवासी मज लागी. अहो, जगाच्या मालकाची आवृत्ती अशी झाली. हनुमान समोर येच देहभानी सरले, धावत गेले, हनुमंतराला जवळ धरलं. भरता, अरे भरता, अरे माझ्यासाठी किती कष्ट केले. अहोरात्र असणारा वनामध्ये राहिला. काय काय देवा तू माझ्यासाठी केलं. कोणाला? भरतच समजून हनुमंताला त्या ठिकाणी भगवंत बोलू लागले, उठी दोघे करू भोजन चला. सुंदर षड्रसे राजांना गोड. सांडी हे वल्कला भरण वा. करी परिधान दिव्य वस्त्रे. उठ बाबा उठ. कशासाठी असणारे हे वल्कलांबर परिधान केलेत? कोण बोलायले? जगाचा मालक. इतका लक्ष्मणाच्या चिंतेत असलेला जगाच्या मालकाला भरताचं नाव ऐकल्याबरोबर सर्वस्व सोडून दिले. उठ भरता, चल जेवण करूत, आंघोळ करूत, राज्य वस्त्र परिधान करूत, हे वल्कलांबर सोडून दे बाबा. भगवंत बोलू लागले, व्यंग भजन सौडी जटाचे बंधन रत्न खचित मुकुटाभरण सुंदर भूषण अंगीकारी. भरत भावे कपिशी राम आलिंगी हृदयेशी देखता अंगद सुग्रीवासी प्रेम उत्कर्षी न संटे. अहो भरत 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 म्हणूनच देवानं हनुमंतरायला आलिंगन द्यायचं. काय म्हणले हे वल्कलांबर? राजाचा मुलगा कसं राहावं, नेत्र असणारे कसे असावे, मुकुट कसा असावा, कसं राहावं. इकडं ये म्हणले. बाबा झालंय काय देवाला? सुग्रीवजी, अंगदजी सर्वस्व देवाकडे पाहू लागले. काय काय करतात? जुटपाती सकळ वाढणार गण अवघ्या झाले मूर्छा पण भरत प्रेमे अति गण रघुनंदन बुलविला. अहो संपूर्ण वानर सैन्य असणार त्या ठिकाणी मूर्छित पण झालं. भरताचं प्रेम दाटून आलं. प्रत्येकाची अवस्था राममय झाली. झाल्याच्या नंतर सकळा टकमक झाले. बर बर. शब्दाशी कुलूपे पडली. गोड गोड. भरत प्रेमे उलथली. वा. समाधीला गली सर्वाशी. प्रत्येक जणाची अवस्थी माझी मज झाली. अनावर वाचा काहीच कळत नव्हतं. फक्त डोळे उघडे
कोणाच्या तोंडातून शब्द निघत नव्हता. एवढं भरताच्या प्रेमाची अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर विभीषण शरणांगत श्रीराम भजनी सावचिता बर सत्वावस्था गिळोनी तेता काय बोलत रामाशी. हनुमंतरायला हनुमंत पण आठवत नव्हतं, रामाला राम पण आठवत नव्हतं. लक्ष्मण मूर्छा अवस्थेमध्ये होता आणि तिकडं अंगद नळ नीळ जामवंत 18 पद्म वानर 56 कोटी गोलांगोळ 72 कोटी रीस शांत झालते. एकटा सावध असणारा बिभीषण उठला आणि काय काय बोलू लागला. श्रीरामा पाहे सावधान विसरून या रामायणा गोड आलिंगीला कपिनंदन कार्य आठवण तुझ नाही. बिभीषणजी म्हणतात रामा 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 अहो सावधपणानं पहा. तुम्ही असणार भरताचं मरतपण म्हणून हनुमंताला आलिंगन दिले. कार्य करायचंय, सूर्याचा उदय होईल, लक्ष्मण उठवायचाय, हे कार्य देवा तुम्ही विसरलात. विभीषण बोलू लागले भरत प्रेम भुललासी भरत मनोनी कपिशी आलिंगोनी राहिलासी निज कार्यासी विसरोनी. बिभीषणाचे वचन ऐकोनी हनुमान जाना सोय झाला सावधान रघुनंदना विनवितो. देवा 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 तुम्हाला का त्या ठिकाणी कळलं नाही. भरताचं प्रेम पाहिलं आणि त्याच्यात विसरून गेला. एवढं बिभीषणाचं बोलणं हनुमंतरायानं ऐकलं. हनुमंतराय सावध झाले. काय काय बोलू लागले. स्वामी ऐके रघुनंदन बर भरत नवे हनुमान जाना गोड आलो पर्वत घेऊन औषधी गहन जेथे असती. हात माझ्या जगाच्या मालकाच्या पुढे हनुमंतरायानं जोडले. हनुमंतराय म्हणतात देवा 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 अहो भरत नाही, मी हनुमान आहे आणि जे कार्य करायला गेलतो ना औषधी घेऊन या ठिकाणी आलोय देवा. कार्य साधायचे आपल्याला. हनुमंतराय बोलू लागले वेडी जाती प्रेमाचे वाह वेळ नेने कार्याची गोड गोष्टी सांगितली भरताची तेने श्रीरामची भुलला. येडी जाती प्रेमाची. एवढं असणार प्रेमामध्ये सामर्थ्य आहे बाबा. नुसतं भरताचं असणारी एक गोष्ट हनुमंतरायानं रामप्रभूला सांगितली. काय प्रेम जगाच्या मालकाचा असल. देहभान विसरून गेल्याच्या नंतर शक्ती भेदे सोमित्र जाण पडिलासे विसज्ञ याशी करावे सावधान रावण कंदन करावया. अहो काय प्रेमामध्ये सामर्थ्य असल, काय त्या भक्तीमध्ये सामर्थ्य असल. विकळ अवस्थेमध्ये पडलेला लक्ष्मण सोडून दिलाय. रावणाला मारायचे, लंका दहान असणारी बिभीषणाला द्यायची. हे कार्य सुद्धा भगवंताला त्या ठिकाणी आठवत नव्हतं. मरकट पाले खाईर नेने कार्यांतरा गोड गोड गौतला विलासे उशिर क्षमा रघुवीर मज करो. हात माझ्या हनुमंतरायानं जगाच्या मालकापुढे जोडे. देवा 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 मरकट आहे, पाले खाईर आहे, वानर आहे देवा. मला नाही कळालं. कार्य साधत असताना उशीर लागला देवा, मला माफ करावं. हनुमंतराय बोलू लागले ऐसे बोलो नि हनुमंत गोड चरणा लागला त्वरित. वा 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 सावध हो नि रघुनाथ काय बोलत कपिशी. एवढं माझ्या हनुमंतराय बोलले. रामप्रभूच्या चरणावरती नतमस्तक झाले. जगाचा मालक सावध झाला. हनुमंतरायाला काय काय बोलू लागले. ऐकता भरत गोष्टी प्रेम उतळले पोटी बर काही न देखो दृष्टी तुझची मिठी घातली. जगाचा मालक म्हणते हनुमंता हनुमंता. अरे त्या भरताची प्रेम गोष्ट ऐकल्या बरोबर रे बाबा माझं प्रेम असणार उथळायला आलं. काय करावं कळत नव्हतं. म्हणून मला वाटलं जणू काय माझा भरतच या ठिकाणी आलाय की काय. भगवंत बोलू लागले भरत प्रेमे भुलला बर म्हणे भरतची आला. गोड गोड म्हणून कपिया लिंगीला
भलाचे वविला हनुमंते. बाबा हा असणारा भरत प्रेमामध्ये भुलून गेलाय. जगाच्या मालकाला कळणं म्हणले भरत समजून रामा समत्या ठिकाणी हनुमंतरायाला चालिंगन द्यायला येत का. एवढं भरताचं प्रेम माझ्या जगाच्या मालकाचं अंतकरण दाटून आल्याच्या नंतर ब्रह्मादिका न करवती आईशी कर्मे निश्चिती तू आसा दिली मारुती निमेष गतीन लागता. हनुमंता अरे ब्रह्मादिकाला सुद्धा साध्य करता येणार नाही असं कार्य क्षण लागू दिला नाही. एवढं कार्य तू पूर्ण केलंस बाबा. भगवंत बोलू लागले तुझ्या उपकारा तत्वता बरं. निरुनी झालो कपिनाथा. गोड गोड वाचा खुंटली सर्वथा काही तत्वता न बोलवे. हनुमंता अरे तुझ्या उपकारार्थ असणारा मी ऋणी झालो रे बाबा. अजून तो उपकार केलेच नाही. लक्ष्मण उठवायचाच राहिलाय तरी जगाचा मालक म्हणतोय दे हनुमंता एवढं कार्य तू केलं, एवढे उपकार माझ्यावरती केलेस ना, मी आयुष्यामध्ये त्याचे ऋण फेडू शकणार नाही बाबा. भगवंत बोलू लागले तुझ्या कर्माची कथा बर काय सांगो हनुमंता. गोड सीता शुद्धीची कथा वा वा वा. ऐकता चिता जळकाप. हनुमंता अरे तुझ्या कर्माची कथा काय त्या ठिकाणी सांगावी बाबा. सीता शुद्धीच्या वेळेस जेवढं कार्य केलंस ते कार्य जर आठवलं ना रे बाबा हनुमंता या चित्ताला असणार देहाला चळकाप सुटतो. एवढं कार्य तू माझ्यासाठी केलं. भगवंत बोलू लागले इंद्रजित वधा लागी सांग तू ओढविले सर्वांग ते गोष्टी ऐकता सवेग बर होती उदेग चिताशी. हनुमंता अरे इंद्रजिताला मारणं शक्य नव्हतं. 14 वर्षी वनवासी, 14 वर्ष उपवासीन, 14 वर्ष संन्यासी राहण्याचा पण लक्ष्मणानं केला तरी मारता आला नाही. काय कष्टलाच बाबा. हाताचा खांद्यावर लक्ष्मणाला घेतलं इंद्रजिताला मारण्यासाठी. नाही ते कष्ट केलेस बाबा. ते जर कष्ट आठवायला गेलं ना या देहाचा त्याग करावासा वाटतो. देहाला चळकाप सुटतो रे बाबा हनुमंता. एवढं कार्य तू माझ्यासाठी केलं. भगवंत बोलू लागले एका उपकारा उत्तीर्ण बरं. जीवेन होई जे कपी नंदना. गोड 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 सर्वस्वेशी आपण ऋणी संपूर्ण मी तुझा. हनुमंता अरे एक उपकार तुझे किती सांगावे. एक केलेले उपकार तुझे जर आठवले तर सर्वस्व या देहावर तुझेच उपकार आहेत बाबा. काय मी त्या ठिकाणी तुला सांगावं. भगवंत बोलू लागले काही न बोलवे सर्वदा मनोनी चरणी ठेविला माता ये रे वरुणी तत्वता चरण रघुनाथाचे वंदिले. काय बोलावं कळत नव्हतं. हनुमंतरायानं असणार सर्वस्व सोडून दिलं. जगाचा मालक हनुमंताच्या पाया पडू लागला. हनुमंतराय जगाच्या मालकाच्या पाया पडू लागले. पडल्यानंतर राम मारुती व्रतांत देखता झाला विस्मिता. सुषेण वैद्य राजतेत त्याशी बोलत सुग्रीव. जगाचा मालक हनुमंतरायला बोलायला, हनुमंतराय जगाच्या मालकाला बोलायलेत. वैद्यराज सुषेणजी म्हणले यायचंच चालू आहे. सूर्याचा उदय होईल ना लक्ष्मण उठवावं लागेल ना. म्हणून जगाच्या मालकानं असणारी सुषेणजीनं त्या ठिकाणी काय केलं कसं उत्तर दिलं असं असणार ग्रंथकार सांगू लागले. हे दोघे प्रेम बोधले निज कार्यात विसरले आपण जाऊन वहिले औषधी भार शोधावे. सांगितलं बाबा. विभीषणजी म्हणतात सर्वस्व विसरलेत. हा सर्वस्व असणार सोडून दिलंय. याला कळत नाही. आपण आता जाऊन लवकर औषधी भार शोधायच्यात आणि मोजून 15 मिनिटात लक्ष्मण उठणार आहे. अक्षदा वाटायच्या आहेत. पूजेचं ताट तयार करायचं आहे. एवढं कार्य त्या ठिकाणी सुरुवात झाली. झाल्याच्या नंतर विशल्य होय लक्ष्मणा ते कार्य साधी सुसेना म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. ऐका बाबा सुषेणजी लक्ष्मण
उठवायचाय. शैल्य विशल्य असणाऱ्या औषधी आणल्यात, त्यांचं तेज असणारं मंद होण्याच्या अगोदर औषधी भार शोधाव्या विनंती करू लागले. आई कोणी सुग्रीवा उत्तर सुसेना निघाला सत्वर सकळ वानराचा भार पर्वत शिखर वळंगले. एवढं सुग्रीवाचं बोलणं त्या ठिकाणी ऐकलं. इतका वेळ पडणारे वानर पर्वतावर औषधीचा शोध घेण्यासाठी निघाले. निघाल्यानंतर वानराचा भार गोड. सुसेन वैद्य राज सत्वरा वा 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 वा. वळंगले पर्वत शिखर औषधी भार शोधावया. सोबत सवे वानरांचा असणारा भार घेतलाय. 18 पद्म वानर कळत नव्हतं ते बी औषधी सोडण्यासाठी पर्वतावरती गेले. गेल्याच्या नंतर अति दीर्घ पर्वत शिखरे रमणीय गिरी कंदरे जळे पूर्ण सरोवरे कमळे मनोहर शोभती. आगराची झाडे बहुत चंदन डोंगर बळकत पुन्हा चापे परिजात पर्वती बहुत पुष्प जाते. सरोवरी कर्णिकारे सेविती निरंतर चकारे पक्षी कुळे विचित्रे चौपेरे किल किलती. आतिरम्य पर्वत वानरे सैरा हिंडत सुसेन वैद्यराज तेत औषधी शोधित अति वेगे. एवढा पर्वत असणारा लखलखीत पर्वत दिव्य असणाऱ्या औषधी पक्षी झाड फुलं वेली सर्वस्व असणार कोणी बघायला गेलं कोणी शोधायला गेलं. 18 पद्मनाराचा वानरांचा भार घेऊन सुसेनजी औषधीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागले. स्मरण्या रघुनंदन पर्वत पावा सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुसेन हरिकथा. सर्वस्व असणारे पर्वतावरती गेले आणि काय म्हणले. राजा रामचंद्र भगवान की जय असा नामाचा जय जयकार केला. औषधीचं दर्शन झालं. झाल्याच्या नंतर राम नामे सत्वर उपडून औषधी संभार करीत नामाचा गजर वानर भार चालिला. औषधीचं दर्शन झालं. हातामध्ये औषधी घेतल्या. राम नामाचा जय जयकार केला. पर्वतावरून औषधी घेऊन खाली आले. आल्याच्या नंतर उतरोनी प्रतापी तळी औषधी चूर्ण केल्या शिळी रस घेऊन तत्काळी शक्ती बिळी ओतला. धावत 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 सर्वस्व सैन्य सुसेनजी खाली आले. सर्वस्व औषधी एका जागी जमा केल्या. 2 दगड घेतले. दगडावरती औषधी असणार पाणी केलं. रस औषधीचा केला. शक्ती बिळामध्ये असणारा ओतला. ओतल्यानंतर रस घालिता सत्वरा बरं. सावध नवेची सोमित्रा गोड. सुसेन झाला चिंतातुर काही विचारस पुरेना. सर्वस्व औषधी आणल्या. रस असणारा शक्ती बिळामध्ये ओतला. लक्ष्मण सावध झाला नाही. सुसेनजीला चिंता लागली. काय करावं. का लक्ष्मणजी उठला नसल विचार करू लागले. ब्रह्मादि कालू अनुलंघ्य पूर्णा एवढा प्रयत्न केला दारुणा शेखी सावध लक्ष्मण अद्यापि जाण होईना. सुसेनजी म्हणतात बाबा ब्रह्मादिकाला सुद्धा करता येणार नाही. एवढा रात्रभर प्रयत्न केला. लांबून लांबून औषधी आणल्या. लक्ष्मणाच्या बिळामध्ये असणाऱ्या शक्ती बिळामध्ये टाकल्या. तरीही लक्ष्मण सावध होईन. काय झाला असेल याची चिंता त्या ठिकाणी वाटू लागली. सुग्रीवाद एकता स्वामी रघुनाथा ऐकता बोल गलो मी तिस्त्रता सोमित्रा ते उठविना. बाबा सुग्रीवाच्या सहित रामप्रभूच्या सहित सांगितलं होतं मी लक्ष्मणजीला उठवतो. एवढं मी त्या ठिकाणी बोललो. आता काय करावं याची चिंता त्या ठिकाणी वाटू लागली. ऐसे बोल बोलून पाठविला वायू नंदना महाविघ्ने जिनोन पर्वतची जाण आणिला. जगाच्या मालकासमोर सांगितलं होतं औषधीचा भार आणला तर मी लक्ष्मण उठवील. एवढं बोलणं बोलून हनुमंतरायाला पाठवलं. अनेक प्रकारचे विघ्न आले. एवढ्या विघ्नावर मात करून औषधी घेऊन आला. पण लक्ष्मण उठला नाही. चिंता वाटू लागली. औषधा संभार सगळा
बर. अंगे पिळोनिया वहिला गोड गोड. घाई रस ओतीला तो व्रता झाला प्रयत्न बाबा, सर्वस्व औषधीचा संभारच या ठिकाणी आणलाय. एखादं औषध आणलं असलं तर म्हणता येत होतं, हे आणलं नाही म्हणून लक्ष्मण उठला नाही. पण सगळा डोंगर घेऊन माझा हनुमंतराय आलाय. प्रत्येक औषधी आणली, शक्तिबिळामध्ये उठली. का माझा लक्ष्मणजी उठत नसल, चिंता वाटू लागली. तरी वैद्य केलं टिके झाले, शास्त्र व्रत रचिले, शिष्टाचारा दूषण आले, काय झाले मज न कळे. सुशेनजी म्हणतात, काय झालं मला कळतच नाही. नेमकं वैद्यकीय लटक झालं का, मी घेतलेली MBBS पदवी चुकली की काय, का शास्त्र चुकलं, का रसायन चुकलं, नेमकं मला काहीच या ठिकाणी कळत नाही.